नमस्कार मित्रांनो, आज आपण आलो आहे तर आमच्या गावातील जी एक 2009 साली एक योजना मंजूर झाली होती, ज्या योजनेतून आमच्या गावातील शेतीसाठी लागणारा जो काही पाणी तो पाणी प्रश्न मिटणार होता. तर ती ब्रह्मगवन सिंचन योजना क्रमांक 2 अशी काहीतरी त्या योजनेचं नाव आहे. आणि ती योजना इथं आज अंतिम टप्प्यात आहे. तिचं आता आपल्याला आमच्या गावाच्या शेतीसाठी पाणी त्याद्वारे मिळणार आहे. तर आपण आज त्या जागेला भेट दिली तर आपण दाखवतो तुम्हाला. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता ही पाईपलाईन ब्रह्मगवनवरून आणलेली आहे. ह्या पाईपलाईनद्वारे हा इथे हौदी जवळपास 20 x 20 फूट आहे आणि खोल पण तुम्ही बघू शकता 20 फूट आहे. आणि या पाईपलाईनद्वारे इथे पाणी पाडणार आहे. इथं पाणी पाडल्यानंतर येथे हा हौदी, याला 2 गेट आहे आणि त्या 2 गेटमधून असं या बाजूला इकडं बिडकीनचा रस्ता लागतो. ते बिडकीन रस्त्याला इकडून पाणी जाणार आहे. तिकडच्या शेतकऱ्याला याचा फायदा होणार आहे. आणि हा जो हौदी इकडचा जो दरवाजा आहे त्या दरवाजाने इकडे लोगाव रस्त्याला पाणी जाणार आहे आणि इकडच्या शेतकऱ्याचा देखील फायदा होणार आहे. या योजनेमुळे थोड्याफार प्रमाणात का होईना आमच्या गावातील शेती उन्हाळ्यात सुद्धा बागायती होऊ शकते, कारण त्यांना थोडंफार प्रमाणात पाणी आता आहे. आणि या योजनेमुळं पाणी जर फिरलं पूर्ण गावाला तर नक्कीच त्यांची गावातील जमिनीची पाणी पातळी वाढणार आहे आणि त्याचा फायदा नक्कीच शेतकऱ्याला होणार आहे. तर जवळजवळ 15 वर्षापासून ही योजना मंजूर झालेली असून देखील आता हे पूर्णत्वास गेली नव्हती. पण मग या गोष्टीची आतुरता आहे आता शेतकऱ्यामध्ये, कारण मागच 1 जूनलाच याचं पाणी सोडणार असं बातमीसुद्धा आली होती. परंतु ती काही अजून काम बाकी असल्यामुळे थोडं ते काही सुटलं नाही. पण आता लवकरच पाणी सुटण्याची आतुरता शेतकऱ्या वर्गामध्ये आहे. तर आजचा हा आमचा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा.